सिल्लोड तालुक्यातील टाकळी खुर्द ते म्हसला खुर्द या 2 वर्षांपूर्वी डांबरीकरण पूर्ण झालेला रस्ता आज रोजी पूर्णपणे खड्डेमय अवस्थेत बदललेला असून नागरिकांना या रस्त्यावरून जीव मुठीत धरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे। सिल्लोड तालुक्यातील टाकळी खुर्द ते म्हसला खुर्द या रोडचं डांबरीकरणाचं काम जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय सिल्लोड यांच्या मार्फत सन 2020 ते 2023 या वर्षात टाकळी खुर्द ते म्हसला खुर्द हा 3.5 किलोमीटरच्या रोडचं काम 2 वेळा ठेकेदारांनी केलेलं आहे। बांधकाम हे डांबरीकरण आणि मजबूत करण्याचं केलं असून सदर बांधकाम हे संबंधित ठेकेदारांनी कामांवरील संबंधित शासकीय अभियंता आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरून संगनमत करून हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं करण्यात आलंय। सदरील कामकाज हे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी अंदाजपत्रकाच्या नियमांना डावलून काम मनमानी पद्धतीनं घाईगडबडीनं केलंय। तसेच रस्त्याचे साईड पंखे अजून सुद्धा भरण्याचं आणि मजबूत करण्याचं काम केलेलं नाही। परिणामी नागरिकांना शालेय विद्यार्थ्यांना या खड्डेमय रस्त्यांमुळे जीवघेणा प्रवास करावा लागतोय। या खड्डेमय रस्त्यांमुळे या रस्त्यावर नेहमीच छोटे मोठे अपघात घडत असतात। शेतकऱ्यांना शेतात येण्या जाण्यासाठी आणि वाहतूक करण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे। रुग्णवाहिका वेळेवर पोहोचू शकत नसल्यानं रुग्णांना देखील वेळेवर उपचार मिळत नाहीये आणि जीवाला धोका निर्माण झालाय। तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी करावी, या कामात मोठ्या प्रमाणावर झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करावी। गावकऱ्यांच्या तक्रारीत तथ्य असल्यास दोषी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। विशाल चव्हाण, MCN न्यूज, भराडी, सिल्लोड। नमस्कार, मी कमलाकर दांडगे, टाकळी खुर्द येथील रहिवासी। आमच्या म्हसला खुर्द आणि टाकळी रोडचे काम अत्यंत निकृष्ट झालेले आहे। त्याबद्दल आम्ही प्रशासनाला वारंवार निवेदनं अर्ज देऊन सुद्धा त्याचा काही फायदा झाला नाही आणि सदर अधिकारी आणि ठेकेदारांनी याच्याकडे लक्ष दिलं नाही। माननीय आमदार साहेबांनी 2020 ते 2023 पर्यंत हे काम मंजूर करून दिलं, पण सदर ठेकेदारांना अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे। तरी माननीय प्रशासनाला आमची विनंती आहे की सदर या आमच्या निवेदनाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व आमच्या रस्त्याची दुरुस्ती करून द्यावी ही नम्र विनंती।